नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जयललिता आणि करुणानिधींना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस. वर्चस्वाची भावना सोडून देणं हाच तापमानवाढ आणि दहशतवादावरचा उपाय, पंतप्रधान. नीट संदर्भात विद्यार्थ्यांकरता अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी उद्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक. राज्यातल्या दुष्काळासंदर्भात केंद्राकडे अतिरिक्त 2017 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची मागणी, महसूल मंत्री एकनाथ खडसे. आणि रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडीची अंतिम फेरीत धडक. आणि आता सविस्तर वृत्त. निवडणूक आयोगानं काल अण्णा द्रमुकच्या नेत्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि द्रमुकचे नेते एम करुणानिधी यांना आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्यावरून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन्ही पक्षांना जारी करण्यात आलेल्या नोटीसा समान असून त्यात दोन्ही पक्षांना आपल्या जाहीरनाम्यात आयोगाच्या मार्गदर्शन तत्वांचं पालन केलं नसल्याचं म्हटलं आहे. जयललिता आणि करुणानिधी यांना आज संध्याकाळपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांनी नोटिशीला उत्तर दिलं नाही तर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असं नोटिशीत म्हटलं आहे. दरम्यान काल पहाटे निवडणूक अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतून 570 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम जप्त केली आहे. मात्र ही बँकेची अधिकृत रक्कम असून आरबीआयच्या निर्देशानुसार ती आंध्र प्रदेशात नेली जात होती असा दावा स्टेट बँक ऑफ इंडियानं केला आहे. तामिळनाडू आणि केरळ, पुदुच्चेरीत उद्या विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार असून प्रचार काळात निवडणूक आयोगानं तामिळनाडूतून 100 कोटी अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातून काल सुरक्षा दलांनी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली. पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत हा दहशतवादी गवसला. बारामुल्ला शहरात दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी जैश ए मोहम्मद या संघटनेचा पाया मजबूत करण्याची त्याची योजना होती. त्याच्या गटासाठी आजूबाजूच्या परिसरातून तरुणांची भरती करण्याचेही त्याचे प्रयत्न होते. या दहशतवाद्याकडून गोपनीय दस्तऐवजासह एक AK रायफल, 4 ग्रेनेड, वायरलेस सेट असं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. योग आणि आयुर्वेदाच्या प्रचारासाठी भारतानं काल जागतिक आरोग्य संघटनेसोबत ऐतिहासिक करार केला. जिनेव्हा इथं झालेल्या या करारावर भारतातर्फे आयुष मंत्रालयाचे सचिव अजित सरन आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सहाय्यक महासंचालक यांनी स्वाक्षरी केली. या करारान्वये पारंपरिक आणि पूरक औषधांच्या सेवा तरतुदीच्या सुरक्षित आणि परिणामकारक प्रचारासाठी भारत आणि जागतिक आरोग्य संघटना परस्परांना सहकार्य करणार आहेत. 4 वर्षांसाठी हा करार राहणार आहे. जागतिक तापमानवाढ आणि दहशतवाद हे जगापुढचे सर्वात मोठे चिंतेचे विषय बनल्याचा इशारा देत दुसऱ्यापेक्षा आपणच वरचढ असल्याची भावना सोडून देणं हा या समस्यांवर मात करण्याचा उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं लिव्हिंग द राईट वे या विषयावरच्या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात ते काल उज्जैन इथं बोलत होते. विस्तारवादाच्या प्रयत्नांना कडाडून विरोध करत विस्तारवाद हे सर्व समस्यांचं उत्तर नसल्याचं पंतप्रधान म्हणाले. समाजासाठी निस्वार्थी भावनेनं सेवा करणाऱ्या व्यक्ती प्रभावी परिवर्तन घडवून आणू शकतात. जागतिक पेच प्रसंग सोडवण्यासाठी अध्यात्म उपयुक्त ठरेल असं सांगून अध्यात्मामध्ये भारत मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावेल असंही पंतप्रधान म्हणाले. संतों के आशीर्वाद से एक नया प्रयास प्रारंभ हुआ और ये नया प्रयास एक प्रकार से उस सदियों पुरानी व्यवस्था का ही एक मॉडर्न एडिशन है. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह पंतप्रधानांनी 51 सूत्री सिंहस्थ पत्रिकेचं प्रकाशन केलं. भारत आणि श्रीलंका यांच्यात शतकानुशतकं घनिष्ठ संबंध असल्याचं सिरिसेना यांनी यावेळी सांगितलं. अशा भेटीमुळे मित्रत्वाचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परस्पर हिताच्या मुद्द्यांबाबत आणि चिंतेच्या विषयावरही विचारांची देवाणघेवाण यामुळे शक्य होईल असं ते म्हणाले. उभय देशातील मैत्री अधिक वृद्धिंगत होऊन भविष्यात ती अधिकच बहरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेले 3 दिवस चाललेल्या विचार महाकुंभाच्या विविध सत्रात हवामान बदल, सेंद्रिय शेतीचे फायदे,
निरंतर विकास, महिला सबलीकरण यासह विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आलं. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते काल मुंबईतल्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावरील नवीन फलाट, सरकता जिना, आरक्षण कार्यालय आदी सुविधांचं उद्घाटन झालं. गुंतवणुकीला मिळालेल्या चालनेमुळे येत्या 10 वर्षात प्रवाशांच्या अपेक्षेनुसार भारतीय रेल्वेचं आधुनिकीकरण होईल असं सुरेश प्रभू यावेळी म्हणाले. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं ई-प्लॅटफॉर्म यासारख्या सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेचा कारभार अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानामुळे पैशाचीही बचत होणार आहे. मुंबईत AIMITच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. रेल्वे प्रशासन आता काळानुरूप बदलत आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा सहजतेने मिळाव्यात यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे असंही प्रभू म्हणाले. नीट परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अन्य कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतील याबाबत विचार करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी उद्या नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. सर्व राज्यांचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असून महाराष्ट्र सरकारच्या आग्रहाखातर ही बैठक बोलावण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र सरकारची फेरविचार याचिका अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नीट संदर्भात केंद्राला अधिसूचना काढता येऊ शकते का? अधिसूचना काढल्यास त्याबाबतचे कायदेशीर मुद्दे याबाबत विचारविनिमर्श करण्यासाठी येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार अखेरपर्यंत लढा देणार आहे. महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मदतीनं राष्ट्रपतींची भेट घेऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि यामधून मार्ग काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येतील असंही तावडे यांनी स्पष्ट केलं. 24 जुलैला होणाऱ्या नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दूरदर्शन, खाजगी वृत्तवाहिन्या, इंटरनेट आणि YouTube मार्फत प्रथितयश शिक्षण तज्ज्ञांचं विशेष मार्गदर्शन प्रसारित करण्याचा कार्यक्रम आखण्यात येत आहे. येत्या 19 तारखेपासून हे प्रसारण सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचं तावडे म्हणाले. दूरदर्शन आणि खाजगी वृत्तवाहिन्यांवर विशिष्ट वेळात दर दिवशी 1 तास मार्गदर्शन करण्यात येईल. या तासाभरात 2 विषय शिकवण्यात येतील. वेबसाईटच्या माध्यमातूनही हे प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच या विभागाच्या वतीनं मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे. नीट परीक्षेचा अभ्यास कसा असेल, परीक्षेची पूर्वतयारी कोणत्या पद्धतीनं करावी याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येईल. हे प्रशिक्षण 6 दिवस चालणार असून 7व्या दिवशी प्रश्न विचारण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. त्यांच्या प्रश्नांना शिक्षण तज्ज्ञांमार्फत उत्तरं दिली जातील. राज्याचे विशेष प्रशिक्षण नक्कीच प्रभावी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या दुष्काळासंदर्भात केंद्राकडे अतिरिक्त 2017 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची मागणी केल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी आपण चर्चा केली असून आवश्यक ती मदत देण्याची विनंती त्यांना केल्याचं खडसे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवण्यात येणार असून त्यासाठी 2000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्याच्या निकषात सुगीच्या हंगामानंतर झालेलं पिकाचं नुकसान, कापणी, अवकाळी पाऊस, वादळ, पूर, भूस्खलन आणि गारपीट यांचा समावेश करण्यात आल्याचंही खडसे यांनी यावेळी सांगितलं. देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्य चांगलं असेल तर सशक्त भारत संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. त्यादृष्टीनं सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारनं 2 वर्षात अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचा चांगला फायदा होत आहे. इंद्रधनुष ही त्यातलीच एक महत्त्वाकांक्षी योजना. देशातली लहान मुलं, महिला आणि वयोवृद्धांसाठी सरकारनं विविध आरोग्य सेवा सुरू केल्या आहेत. या सेवा स्वस्त आणि सुलभतेने मिळाव्यात यासाठी विविध योजना आणि कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. मिशन इंद्रधनुष अंतर्गत लहान मुलांना 7 जीवघेण्या आजारांपासून वाचवण्याचा उद्देश आहे. आतापर्यंत या योजनेतून 1,62,00,000 मुलं, 42 लाख गर्भवती महिलांचं लसीकरण करण्यात येत आहे. 42,56,000 मुलं आणि 22 लाख गर्भवती महिलांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. पोलिओ रोखण्यासाठी नवीन लसी आल्या आहेत. आतापर्यंत 29 लाख मुलांना लस देण्यात आली आहे. सुमारे 3 कोटी मुलांना
जपानी इन्सेफेलायटिसची लस देण्यात आली आहे, तर डायरियापासून बचावासाठी लाखो मुलांना रोटा व्हायरसची लस देण्यात आली. राष्ट्रीय कृमी उन्मूलन अभियानाअंतर्गत 20 कोटी 16 लाख मुलांना कृमीनाशक औषधं देण्यात आली. नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी इंडिया न्यूबॉर्न ॲक्शन प्लॅन सुरू करण्यात आला आहे. कर्करोग आणि हृदयरोगग्रस्तांना उपचारात 60 ते 90% सूट देण्याची योजना आहे. ती सूट 14 केंद्रीय संस्थांतल्या अमृत स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. सरकारनं 450 औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या औषधांची संख्या वाढवून 850 पर्यंत करण्यात येणार आहे. देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आली आहेत. देशभरात 3000 जनऔषधालय सुरू करण्यात आली आहेत. सर्वसामान्य व्यक्तींसाठी आरोग्य विम्याअंतर्गत 1 लाखांच्या आरोग्य सुविधा मिळण्याची तरतूद आहे. तर 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 30,000ची विशेष तरतूद करण्यात आली आहे. सर्व रक्तपेढ्यांना एकत्रित करण्यासाठी ई-रक्तकोश या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य सेवेसाठी विविध ॲप सुरू करण्यात आली आहेत. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांच्या जोडीनं रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं रोमानियाच्या इरिना बेगू आणि मोनिका निकलेसू या जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना रशियाच्या इकाटेरिना माकारोवा आणि एलिना विस्नेनिया यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे. पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि फेलेरिन मेरिगिया यांनी उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला, तर पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचनं अंतिम फेरीत धडक गाठली आहे. त्याचा सामना अँडी मरेबरोबर होणार आहे. महिला एकेरीत सेरेना विल्यम्स आणि मेडिसन की यांच्यात अंतिम सामना होणार आहे. हवामान. नैऋत्य मान्सून 8 जूनपर्यंत ओदिशात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. आगामी 3 ते 4 दिवसात हा मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये पोहोचणार असून तिथून तो केरळची किनारपट्टी आणि ईशान्येला वगळून 8 जूनपर्यंत ओदिशाच्या किनारपट्टीवर दाखल होईल असं भुवनेश्वरच्या हवामान खात्यानं म्हटलं आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. 45.6 अंशासह काल नागपूरची या उन्हाळ्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी या शहरांची 46 अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जयललिता आणि करुणानिधींना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस. वर्चस्वाची भावना सोडून देणं हाच तापमानवाढ आणि दहशतवादावरचा उपाय, पंतप्रधान. नीट संदर्भात विद्यार्थ्यांकरता अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी उद्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक. राज्यातल्या दुष्काळासंदर्भात केंद्राकडे अतिरिक्त 2017 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची मागणी, महसूल मंत्री एकनाथ खडसे. आणि रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगिस जोडीची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.